राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता ज्या नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकी जाहीर झालेल्या आहे त्या ठिकाणी आता रंगत येऊ लागलेले आहे. चोपडा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील आता राजकीय पक्षातील नेत्यांची गाठीभेटी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारी जे आहेत ते देखील आता राजकीय नेत्यांची भेटी घेऊन आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शिवसेना शिंदे गटामध्ये पाहिलं तर इच्छुक उमेदवारांची संख्या व आपल्याला तिकीट मिळावे यासाठी इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी हे इनकमिंग सुरू झालेली आहे. तर काही राजकीय पक्षातील पदाधिकारी आपल्याला तिकीट मिळावं यासाठी दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते. परंतु सूत्रांची माहितीनुसार त्यांचा देखील पक्ष प्रवेश सोहळा उद्या होत आहे असं सूत्रांच्या माहितीनुसार समजलेलं आहे. चोपडा शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण निघाल्यामुळे चोपडा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी चेहरा कोण असेल असा प्रश्न आता चोपडा शहरातील मतदारांना पडलेला आहे. परंतु इतर पक्षामध्ये उमेदवारी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची एवढी मनस्थिती जी सत्ताधाऱ्यां पक्षामध्ये दिसून येत आहे तेवढी इतर पक्षांमध्ये दिसून येत नाही. आता आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना एक तर युती धर्म किंवा आघाडी धर्म हे करणं गरजेचं आहे. परंतु आपण राज्यातील राजकीय पक्षाचे जे मेळावे आणि बैठक पाहिली तर यामध्ये युतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची जे भाषण आहे हे कुठेतरी स्वबळावर निवडणूक लढण्याकडे त्याचा हा अर्थ होत आहे. त्यामुळे राज्यातील नगरपालिकेमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा विचार पाहता स्वबळावर निवडणूक बऱ्याच ठिकाणी लढल्या जाण्याची शक्यता आहे. चोपडा नगर परिषदेचा विचार केला तर शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून आलेला निधी आणि त्या निधी चोपडा शहरामध्ये होत असलेला विकास काम हा एक त्यांचा प्लस पॉइंट हा निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. परंतु जे गेल्या 5 वर्ष सत्तेमध्ये असलेले जे पदाधिकारी आहे ते आपला पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश करून निवडणूक मध्ये आपलं तिकीट आणि स्थान पक्क करण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. इतर पक्ष देखील या आयात उमेदवारांच्या जोरावर स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु चोपडा नगर परिषदेमध्ये समोरासमोर निवडणूक होईल अशी शक्यता आता दिसून येत नाहीये. कमीत कमी ते चोपडा नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. येणाऱ्या काळामध्ये असेच नगरपालिकेविषयी आपण आढावा घेत राहू.